ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं सर्वसंसार स्वाहा। अग्निनारायणाय नमः नमस्करोमी। तर वधूने अग्नी आणि वर यांच्यामधून यायचंय पुढे सप्तपदीसाठी। ये पुढे। पहिलं पाऊल चालायचंय। ईश एकपदी भव। हे धर्मपत्नी, मी तुला अन्न आणि पोषण दे। नाही अन्न पाणी वाचून तडपडलीस तर बघ नाव नागोजी नाही सांगणार मी। सखूबाई आता सप्तपदी नाही, माझ्या 7 रिंगणात बांधून ठेवणार आहे मी तुला। 7 रिंगणात बांधून ठेवणार आहे। जय जिग्रोबा, जय जिग्रोबा। ऊर्जे द्विपदी भव। हे धर्मपत्नी, मी तुला शारीरिक आणि मानसिक बळ दे। तुझी त्या इटोरायावरची भक्ती श्रद्धा असा ठसतो की नाही मी बघ। त्रायस्पोषाय त्रिपदी भव। हे भार्ये, मी तुला संपत्ती आणि समृद्धी दे। मूर्ती कंगाल करून टाकणार आहे मी तुला। दागदागिनं कपडा लत्ता सगळं भस्मसात करून टाकणार। लंकेची पार्वती करणार तुला, लंकेची पार्वती। मयो भव्याय चतुष्पदी भव। हे भार्ये, मी तुला सुख आणि आनंद दे। तुझ्या चेहऱ्यावर जे हसू आहे की नाही ते कायमच नाहीस करेल यो नागोजी। पंचपदी भव। हे भार्ये, मी तुला संतती सुख आणि कुटुंब सुख दे। मला रावळातून हाकलवलंस वय तू। नाही तुला तुझ्या संसारातून तसंच हाकलवलं तर बघ तुझा नवरा तुझ्या प्याकाटातला घालून हाकलून देईल तुला। षटपदी भव। हे भार्ये, मी तुला स्नेह सहकार्य दे। तुझा नवरा तुझ्या सासूच्या आज्ञेत कायम तुझा तिरस्कार करल। सखा सप्तपदी भव। हे सहधर्मचारिणी, तुम्हाला सदैव विश्वास आणि मैत्री देशील याची अपेक्षा करतो। हे सखू, हे बघितलं काय तुला मी नाशी रिंगणात बांधली। 7 रिंगणात बांधली। आता तुझा बोलवता धनी कोण? आता तू फक्त कळसूत्री भावली। तुला चालवणार मी, बोलायला लावणार मी, हसवणार मी, रडवणार मी, सगळं कोण करणार मी 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 मी। आता तू काही दिवस माझी हालाल होणार आहे तुझे हालाल। शरण्ये मला, शरण्ये मला, शरण्ये। शरण्ये नाहीतर अशीच जळत राहा, जळत राहा सखू, जळत राहा। जय जिग्रोबा, जय जिग्रोबा। या इथे सप्तपदी संपन्न झाली आहे। आजपासून हे दोघं
7 जन्मासाठी एका बंधनात अडकले गेले आहेत. रमाई, भारी नक्षत्र म्हणून सून तू निवडलीस बाई. तू आजी आणि आईने तिला काही म्हणून शिकवलेलं नाही दिसत. उमा, सुखूची काळजी वाटते हो. बघितलं ना त्या सगळ्या बायका कशा बोलतात तिला. आत्ता सावरून घ्यायला आपण होतो, तिथे गेल्यावर तिच्या मदतीला कोण धावून येणार. आता तू असं म्हणल्यामुळे माझी सुद्धा काळजी वाढली आहे बघ. सासूबाई, अहो मी भाग्यवान म्हणून सासूच्या रूपात मला आई मिळाली. माझ्या सखूला लाभेल का होते भाग्य. तिची सासू तिला मुलीसारखं वागवेल ना हो. घोर लागलाय माझ्या जीवाला. उमे, आपण नेहमी चांगला विचार करावा. सखूची सासू जरा जास्तच कडक शिस्तीची आहे, पण आपली सखू आपल्या लाघवी स्वभावानं तिला मऊ